वसंत मोरे पुणे लोकसभा लढण्यावर ठाम आहेत। पुणे लोकसभेतून अपक्ष लढण्याची वसंत मोरेंची तयारी असल्याची माहिती आहे। लवकरच वसंत मोरे आपली भूमिका जाहीर करणार आहेत। पुण्यात मविया विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे आणि त्यामध्येच आता वसंत मोरे अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता आहे आणि अपक्ष निवडणूक लढण्यानं तिरंगी लढत या ठिकाणी होणार का असा सवाल उपस्थित होतोय। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, वसंत मोरे जे बरेच वर्ष मनसेमध्ये काम करत होते, काल त्यांनी नाराजीची एक पोस्ट टाकली आणि त्यानंतर दुपारी राजीनामा दिला मनसेमधून, पण ते लोकसभेची निवडणूक लढण्यावर अजूनही ठाम असल्याची माहिती समोर येते आणि काही दिवसातच ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। त्यामुळे आता वसंत मोरेंची नेमकी भूमिका काय असा सवाल उपस्थित होतोय। मात्र अंदाज लावला तर वसंत मोरे हे लोकसभेची निवडणूक लढण्यावर ठाम आहेत आणि ते अपक्ष निवडणूक लढू शकतात। तसं झालं तर पुण्याची लोकसभेची निवडणूक ही तिरंगी होण्याची शक्यता आहे, कारण एकीकडे महायुतीचा उमेदवार असेल तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार आणि त्यामध्ये तिसरा उमेदवार वसंत मोरे अपक्ष म्हणून उतरण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे इथं तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। आणि या विषयाची माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल, पुण्यामधील लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता वेगवेगळ्या ज्या चर्चा आहेत त्या सुरू झाल्याचं दिसतं आणि त्यामध्येच वसंत मोरे ज्यांनी काल मनसेला रामराम ठोकलेला होता ते अजूनही लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं कळतं। काय अपडेट्स आहेत त्याविषयी? नक्कीच काही वेळापूर्वीच आपण ज्यावेळेस वसंत मोरेंशी याबद्दलची विचारणा केलेली आहे त्यावेळेस ते लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। अद्याप त्यांचा कोणत्या पक्षात जायचं हे मात्र निश्चित झालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। पण पुण्यातलं जो चित्र आपण पाहिलं तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। आणि जरी वसंत मोरे यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्याचं जरी ठरवलं तरी मात्र त्यांना पुण्याची लोकसभा तशी लढता येणार नाहीये, कारण की पुण्यातली महाविकास आघाडीची जागा ही काँग्रेसकडे आहे आणि काँग्रेसकडे सुद्धा जोरदार तयारी सध्या लढण्यासाठी सुरू आहे। अशात आता वसंत मोरे नेमकं काय करणार असा प्रश्न आहे आणि त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणजे गरज पडली तर अपक्ष निवडणूक लढवण्याची सुद्धा त्यांनी तयारी सुरू केलेली आहे। आणि थोड्याच काही दिवसांमध्ये ते शनिवारवाडा येथे एक मेळावा आयोजित करण्यात आहे आणि सर्वसामान्य पुणेकरांना त्या ठिकाणी ते आमंत्रित करण्यात आहे। पुणेकरांची नेमकी भावना काय आहे हे सुद्धा ते वसंत मोरे जाणून घेतील। पण आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला पुण्यातलं जर चित्र पाहिलं तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना असताना वसंत मोरे यांची सुद्धा एंट्री या लोकसभेच्या रिंगणामध्ये होणार आहे आणि त्यामुळे तिरंगी लढत ही खरं होतीये का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। अपक्ष म्हणून सुद्धा वसंत मोरे यांनी लढण्याची तयारी आता दर्शवलेली आहे आणि त्याची सुरुवात सुद्धा त्यांनी आता तयारी केलेली आहे। निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता वसंत मोरे आपली ही जी भूमिका आहे ती कधी जाहीर करतात ते बघावं लागणार आहे आणि पुणेकरांचा त्यांना कसा प्रतिसाद मिळतो तेही बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।